विद्यार्थी मित्रांनो, मी STI योगेश आठवळे आपल्या यशवंत अकॅडमी मध्ये स्वागत करतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो की आपली कंबाईनची पूर्व परीक्षा काही दिवसांवरून ठेवून टिपली आहे. सर्वजण आता जोरात तयारीला लागलेत, रिवाइज करतायत, प्रत्येक विषयाची रिव्हिजन करायची, बरेच विषय वाचून काढायचे, PYQ सोडवायचे, कोणाला टेस्ट सिरीज सोडवायची, एका तासामध्ये प्रश्न किती अटेम्प्ट होतो हे बघायचंय, त्याचबरोबर कोणता टॉपिकही रिव्हिजनचा राहिला नाही पाहिजे. अशा वेळेस मी तुम्हाला अत्यंत महत्वाचा जो 15 दिवसांमध्ये ह्या तुमच्या कामी येईल असा टॉपिक घेऊन आलोय. तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर बघा आणि याच्यानुसार इम्प्लिमेंट करा. एकतर हे ना अनुभवातून आलेले माझे ज्या गोष्टी आहेत मी मांडतोय ते अनुभवातून मांडतोय, न की आपल्या मांडायचं म्हणून काहीतरी मांडतोय. सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, मी काही गोष्टी तुमच्यामध्ये मांडेल त्या फॅक्ट्स आधारित असतील, म्हणजे त्याला काहीतरी सपोर्ट असेल, काहीतरी आपला तो पण आयोगाने आपले जितकं काही कम्युनिकेशन साधतं त्याच्यातून आतापर्यंत आपण काही निष्कर्ष काढणार आहे. ह्या टप्प्यामध्ये आपण रिव्हिजन कशी करायची हे पाहणार आहोत. तर हे लेक्चर कुणी बघावं, सगळ्यात महत्वाचं ज्यांना रिव्हिजन कळत नाही, आता हा शेवटच्या टप्प्यात खूप महत्वाचं. बरेचसे जण वर्ष 2 वर्ष 3 वर्षापासून तुम्ही पुस्तक वाचतायत, पण तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जो अत्यंत कुशल आणि अत्यंत महत्वाचा जो कालावधी असतो, अशा वेळेस तुम्ही काय करता की दुसऱ्या मुलांच्या तुलनेत मागं पडता. अशा वेळेस ना घाबरायचं नाही, टू द स्ट्रेट फॉरवर्ड, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे लेक्चर बघा, इकॉनॉमिक्सचं तुमचं फास्ट आणि नक्की चांगला तुम्हाला रिझल्ट येईल याच्यामध्ये. तर ह्या कोणत्या टॉपिक्स वरती रिव्हिजन देताना आता इकॉनॉमिक्सची कळत नाही तुम्हाला, तर कोणते टॉपिक्स करायचे हे सांगतो. ज्यांचे 1-2 मार्क्सनी पूर्व परीक्षा जाते अशा वेळेस आपण इकॉनॉमिक्सचे 2-3 प्रश्न अजून एक्स्ट्रा कसे बरोबर आणू शकतो. आणि नवीन विद्यार्थी, तुम्ही तर अजून नवीनच आहेत पोरांनो, नीट आहे का हे अनुभव सांगतोय, नीट समजून घ्या. नवीन विद्यार्थ्यांनी का बघायचं मी सांगितलं पोरांनो, तुम्हाला गायडन्सची गरज आहे, लक्षात येते नवीन पोरांनो. अशा वेळेस आपल्याला लवकरात लवकर हा पॅटर्न कसा समजून घ्यावा याच्यासाठी आणि इकॉनॉमिक्सचे आपले जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील याच्यासाठी हे आजचं लेक्चर आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि काही गोष्टी मी सांगेल त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तेच पद्धतीने 15 दिवस त्याचा आपल्या अभ्यासामध्ये वापर करा. ओके, बघा पहिला पॉईंट. तर हा जो आहे ना तो आपला सगळ्यांना माहिती असेल, हा सिलेबस ज्यांनी कोणी, म्हणजे हा जो सिलेबस आहे इकॉनॉमिक्स या घटकाचा पूर्व परीक्षा कंबाईन बचसाठी इकॉनॉमिक्सची अर्थव्यवस्था, म्हणजे 2 घटक आहेत, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. आता ह्याच घटकांचं आयोग ह्याच्यावर खरंच प्रश्न विचारतोय का? काय आयोगाने निस्ता द्यायचा म्हणून दिला आणि इकॉनॉमिक्स एवढं मोठं पुस्तक आहे, देसले सरांचं पुस्तक आहे, कोळंबे सरांचे पुस्तक आहे, हे खूप भारी पुस्तक आहे. परंतु याच्यामध्ये कसं आहे की ती जी पुस्तक होती, नीट समजून घ्या काही गोष्टी, की ही जी पुस्तक होती ना आतापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत हा पॅटर्न जो होता ना, राज्यसेवा मुख्य परीक्षा, याचा पॅटर्न खूप डिटेलमध्ये सिलेबस होता. आणि हळूहळू लक्षात यायला लागलं की जसं जसं आयोग ह्या मुख्य परीक्षेला इन डिटेल प्रश्न विचारायला लागलं टॉपिक वरती, तसे तसे ह्या पुस्तकांमध्ये काही टॉपिक्स ऍड करत गेले आपले लेखक. ओके, त्यांचं ते बरोबर होतं, कारण की विद्यार्थ्यांची ती गरज पण होती. पण मग गट बसाठी खरंच यातले सगळे ह्या पुस्तकांमधले सगळे टॉपिक महत्वाचे आहेत का? तर आहेत, काही आहेत, पण काही घटकांवरती तुम्ही आता वाचलेले असतील तर ते कितीपर्यंत आता वाचायचे ते मी सांगणार आहे. तर हा सिलेबस बघून घ्या, हा सिलेबस आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. बघा आता मी काही आता 2017 पासून ते आतापर्यंत 2024 पर्यंत जी काही कंबाईन पूर्व परीक्षा झाल्या त्याच्या प्रत्येक ह्या टॉपिक वाईज आयोगाने काही प्रश्न विचारलेत का, म्हणजे किती विचारले, कोणत्या टॉपिक वरती विचारले, याचं इन डिटेल अनालिसिस केलंय. हे बघा, नीट बघून घ्या. 2017 म्हणजे आता रिसेंटचा ट्रेंड आपल्याला समजून घेण्यासाठी 2024 पहिल्यांदा वाढले, हे 2017-18. आणि हे जे घटक आहेत ना हे आपल्या सिलेबसचे घटक आहेत. इकडे बघा, लक्ष द्या. ओके, हे सिलेबसचे घटक आहेत. आता मी 1, 2, 3, 4 एकदम हे वाचत बसत नाही. आता तुम्हाला सांगतो काय आहे नेमकं, मी इरियाज करतो काय. तर 2024 ला ह्या घटकांवरती हे 1, 2, 3 म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नावरती 2 प्रश्न आले, असा त्याचा अर्थ आहे. 2023 ला 0 आले, हे तुम्ही समजून घ्या. स्क्रीन काय करा, व्हिडिओ आता पॉज करा, ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही आता अनालिसिस करा. मी डायरेक्ट अनालिसिस कडे येतो, मी आकडे वाचत बसत नाहीये. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्नावरती 8 प्रश्न आलेत. असे आतापर्यंत हे जे ग्रीन केलेत ना, तर मॅक्झिमम प्रश्न ह्या टॉपिक वरती दिसतात. कोणतेही वर्ष घ्या, त्यातूनही सार्वजनिक वित्त याच्यावरती एकूण आतापर्यंत 37 आणि ऍव्हरेजली 4 ते 6 कधी कधी 7 ही प्रश्न आले. म्हणजे मी आज पण सांगतो, तुमची येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे याच्यामध्ये 5 ते 6 प्रश्न सार्वजनिक वित्त या टॉपिक वरती येणार आहेत. म्हणजे 30% वेटेज सार्वजनिक वित्त या टॉपिकचा आहे. आता रिव्हिजन करताना आपला भर कुठं पाहिजे मित्रांनो, या सार्वजनिक वित्त. त्यानंतर हे जे ग्रीन केलेत ना मी, शेती, बँकिंग, दारिद्र्य व बेरोजगारी याच्यावरती दरवर्षी 1-2 प्रश्न दिसतात. आता तुमच्या पुढे सगळं पुस्तक वाचलेलं आहे, मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचंय की आपला रिव्हिजनचा भर कुठं पाहिजे, ह्या टॉपिक्स वरती पाहिजे. नाही तर तुम्ही रिव्हिजन करत बसला पहिल्या पानापासून शेवटपर्यंत करायची. मित्रांनो, मी तेही टॉपिक सांगेल तुम्हाला की ते कसे वाचायचे. पण हे टॉपिक जे मी ग्रीन केलेत हे खूप अतिमहत्वाचे टॉपिक आहेत. हे ग्रीन केले ते काय तर अतिमहत्वाचे.
आता रिव्हिजन मधनं हे चुकायलाच नाही पाहिजे. अगोदर ह्या टॉपिकची रिव्हिजन करा, त्यानंतर कोणती करा? सर कोणती करायची? हे राष्ट्रीय उत्पन्न, उद्योग, परकीय व्यापार, लोकसंख्या, मुद्रा. आता बघा की मुद्रावरती जर तुम्ही चेक केलं ना, कधीतरी एक दोन आहे तर टोटल 8 वर्षात 2च प्रश्न आले, 1 आणि 2 याच्यावरती, म्हणजे मनीवरती प्रश्न खूप कमी आहेत. मग तुमचा पहिल्यांदा कुठे आहे? राष्ट्रीय उत्पन्न, खूप महत्वाचं. म्हणजे ग्रीन नंतर मी जे ग्रीन केले, आधी शेती करा, बँकिंग, दारिद्र्य सर्व, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न करा, परकीय व्यापार, उद्योगधंदे, लोकसंख्या. हा लोकसंख्या अति महत्वाचा. सांगतो मी कसं. तुम्ही म्हणताल सर इथं तर ग्रीन केलेलं नाही, तुम्ही असं म्हणता, पण हा आपल्याला भूगोलमध्ये पण येतो लोकसंख्या, तिथं पण 1-2 प्रश्न कव्हर करून जातो की लोकसंख्या कोणती करायची? भारताची पण करायची, महाराष्ट्राची पण करायची. म्हणजे इथं पण समजा अर्थव्यवस्थेच्या संदर्भात 1-2 प्रश्न आले, अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स मध्ये, तर जिओग्राफी मध्ये 1-2 असे 3-4 प्रश्न लोकसंख्येवरती होऊन जातात. आलं लक्षामध्ये? तर मग आधी ग्रीन केलेला हा जो माझा पार्ट ग्रीन आहे, तो ग्रीन केलेला ते अगदी तुमच्या रिव्हिजन मध्ये यायला पाहिजे. इन डिटेल ह्याची रिव्हिजन करा. त्यातून सार्वजनिक वित्त खूप महत्वाचं. आता हे कळलं. त्यानंतर मग आता बघा पुढे, मग सर मग हे जे अभ्यासक्रमात नसलेले, म्हणजे बघा तुम्ही तर अभ्यासक्रमातले सांगितले, पण इकॉनॉमिकच्या पुस्तकात तर खूप सारं दिलेलं आहे. आम्ही तर तेही वाचलेलं आहे सगळं. मग वाचायचं नाही का? वाचायचं. नीट आहे का? ही जी स्क्रीन बघा, इथं जे म्हणलं ना मी इतर, एक मिनिट माझा पेन कुठे गेला बघू दे. हा, इतर, हे जे इतर घटक आहेत ना, मी आता ही इतर घटकांच्या संदर्भात, सर इतर घटकांवरती पण प्रश्न आले, तिथं 2, 3, 1, 1. यास मी सांगतो तुम्हाला, 15 पैकी कोर सिलेबस वरती दरवर्षी प्रश्न येतात 12 ते 13. इतर घटकांवरती 2 प्रश्न येतात जे सिलेबस मध्ये नाहीत पण आपल्या पुस्तकात आहेत. तर मी सांगतो ते कोणतं घटक आहेत. अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये, छोटासा टॉपिक आहे महत्वाचा. मानव विकासामध्ये ते पण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि मल्टी डायमेन्शनल इंडेक्स या टॉपिक वरती प्रश्न येतात. पंचवार्षिक योजनेवरती एखादा प्रश्न येतोय. आणि आर्थिक सुधारणा म्हणजे एलपीजी मॉडेल. सर पंचवार्षिक योजना एवढ्या आम्ही तर सगळ्या वाचत बसलोय प्रत्येक पहिल्यापासून. नीट का? आता एक मिनिट परत घेऊन जातो तुम्हाला, इरेज करतो ही मी. इथे वाय जे लिहिले ना, वाय आणि एल म्हणजे एलपीजी आहे, वाय म्हणजे योजना. योजनेवरती इथे एक प्रश्न आलाय, सॉरी एन वरती हा योजना, त्यानंतर एन म्हणजे नियोजन, एक प्रश्न, इथे एक प्रश्न. म्हणजे तुम्हाला 2दा प्रश्न कशावरती दिसतोय? नियोजन आयोगावरती, म्हणजे पंचवार्षिक योजनांवरती प्रश्न दिसतोय. इरेज करतो. नेक्स्ट, म्हणजे तुम्हाला हे सिलेबस मध्ये नसले तरी पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न आलेत, पण आतापर्यंत 2 प्रश्न आलेत. मग आता सर पंचवार्षिक योजना तर खूप महत्वाच्या आहेत, त्याच्यावर कसं कळलं सांगतो. आता ह्या टप्प्यामध्ये काय करा, पंचवार्षिक योजना जर करत असाल ना, तर ती पंचवार्षिक योजनेचा कालावधी करा. लय डिटेल मध्ये नका करू. आता त्याचं मॉडेल काय होतं, आणि त्यानंतर आपला पंचवार्षिक योजनेचा वृद्धी दर किती, आर्थिक वृद्धी दर किती ठेवण्यात आला होता आणि साध्य किती झाला, आणि महत्वाच्या सुधारणा काय, जर महत्वाचं काय त्याच्यामध्ये योजना जर आल्या असतील तर योजना. ह्या गोष्टी फक्त पंचवार्षिक योजनेच्या ह्या शेवटच्या टप्प्यात करा, कारण की हा सिलेबस मध्ये महत्वाचा घटक नाहीये, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येतोय पण दरवर्षी नाहीये. तरी करा. मानव विकास करून ठेवा, आर्थिक गोष्टी, आर्थिक सुधारणा, ह्याच्यावरती कधीतरी एक प्रश्न आले. सर तुम्ही ग्रीन लाईट केले ते, याच्यावरती आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले नाहीत. हे घटक सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, दळणवळण, शाश्वत विकास, आर्थिक वाढ. मग सर हे करायचे नाहीत का? जर प्रश्न आलेच 2-3 तर काय करणार? हा करायचे, बेसिक करायचे. काय करायचं? याच्यावरती खोलवरती प्रश्न येणार नाहीत. काय म्हणतोय मी? बेसिक करायचं. सर बेसिक कसं करायचं सांगा बरं. आता IMF आहे, IMF ची स्थापना कधी झाली? स्थापना वर्ष, मुख्यालय कुठे आहे, हा सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, आणि तिचे कार्य. WTO, IF, WTO, वर्ल्ड बँकचं तशाच पद्धतीने. आता अर्थव्यवस्थेचे प्रकार हे तर बेसिक आहे ना, सुरुवातीला हे थोडक्यात वाचून घ्यायचं. म्हणजे मला हे सांगायचं, तुमच्या लक्षात आणून द्यायचंय की हे टॉपिक वरती बेसिक प्रश्न येणार, बेसिक, खूप खोलवरती येणार नाही. त्याच्यामुळे किमान याचं बेसिक करून जा. इन डिटेल काय करा, हे करा. ह्याच्यावरती सोडू नका. ही रिव्हिजन मधले घटक ठेवा तुमचे. ओके. तर मी आजही सांगतो तुम्हाला, तुम्ही जर हेच पद्धतीने जर गेला, त्या पण ग्रीन वरती हायलाइट, पहिले अति महत्वाचं ग्रीन, त्यानंतर हे, आणि त्यानंतर आपले सिलेबसचे घटक, तर तुम्हाला आज मी सांगतो तुमचे 12 ते 13 प्रश्न कुठेही बरोबर येणार, म्हणजे चुकणार नाहीत, याची मला गॅरंटी आहे तुमची. ओके. सर अजून काय करणं अपेक्षित आहे का? नीट आहे का? ज्यांचा ह्याच्या पुढे अभ्यास केलाय, नीट आहे का? ज्यांचं पुस्तक चांगलं झालंय त्यांनी काय करा, भारताचे बजेट, ह्यावेळेचं जे बजेट म्हटलं त्यातल्या महत्वाच्या तरतुदी करा. अजून महत्वाच्या तरतुदी जर तुम्हाला करायच्या असतील, महत्वाच्या तरतुदी करा. सर योजना तर इकॉनॉमिक्स मध्ये खूप सारे आहेत. 2 पद्धतीच्या योजना चांगल्या करून जा. 2 म्हणतोय मी. कोणत्या? दारिद्र्यावरच्या, दारिद्र्य व बेरोजगारीच्या संदर्भात जे काही योजना चालू
गारी संदर्भात जुन्या योजनांच्या संदर्भात काय विचारलं जात आहे, ती कधी सुरुवात झाली आणि मुख्य फोकस काय होता. नवीन योजनेच्या संदर्भात कधी चालू झाली, मुख्य फोकस काय. अशाच पद्धती योजना इन डिटेल येत नाही. ओके. आणि कृषीच्या संदर्भातले या 2 टॉपिक मधल्या योजना करून जा. अजून इतर गोष्टी एवढं जर केलं तर मग त्याला 15 पैकी 15 होणार आहेत. मी काय म्हणलं, फक्त सिलेबस वाचून गेला तर तुम्हाला 12-13 प्रश्न येणार आहेत, कारण की सिलेबस व्हायचं आहे ते. जे म्हणलं तुम्हाला की अति महत्वाचे आहेत ते तर सांगितले, त्यानंतर हे जे ते टॉपिक हायलाइट केले ते करून गेले आणि इतर वर्त बेसिक करून गेले. आणि जे मी आता करंटची जोड दिली तुम्हाला, कोणता, बजेट, आलं लक्षामध्ये. आणि दुसरी काय कशाची जोड दिली अजून तुम्हाला त्याच्यामध्ये, योजना कोणत्या सांगितल्या, कृषीच्या, दारिद्र्य विरोध. एवढं केलं तर 100% तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न येणार आहेत. आता सर्वात महत्वाचं पुढे चला. आता तुम्ही तिथं ठरवायचंय की तुम्हाला अति महत्वाचं करायचंय, तुम्हाला 15 पैकी 15 घ्यायचेत का कुणाला 13 घ्यायचेत का कुणाला 10 पेक्षा कमी घ्यायचेत. नीट आहे. खूप तुमचं टार्गेट तुम्हाला किती तयारी झाली त्याच्यावरती ठरवायचंय. नीट आहे का. ज्यांची मीडियम ऍव्हरेज तयारी आहे, नवीनच आहात तुम्ही, लय वाचून झालेलं नाही पण 10+ जायचंय ना, त्यांनी मी जे ग्रीन केलेत ना, ग्रीन जे हायलाइटेड त्यांची रिव्हिजन करा, चांगली रिव्हिजन करा. ओके. मी काय म्हणलं तुम्हाला की हायलाइटेड केलेत 13 वाल्यांनी, हायलाइटेड आहेत ते करा. प्लस काय करायचं माहिती, तिची इतर जी अति महत्वाचे नाहीत म्हणलं ना, पण इतर टॉपिक आहेत ते करून जा. वरवरनं करून जा, वरून माहिती असावी. आणि ज्यांना 15+15 घ्यायचे, मी हायलाइटेड वरती स्पेशली फोकस, हायलाइटेड म्हणलं ते हायलाइटेड पॉइंट्स करायचे, इतर पॉइंट पण करायचे आणि त्याला जोड द्यायची काय, तुम्हाला फक्त बजेट करायचंय. महत्वाचं सगळं बजेट वाचत बसतो का. आणि कृषी प्लस बेरोजगारी, रोजगार आणि बेरोजगारीवरचे जे काही कार्यक्रम आहेत म्हणजे योजना, एवढं करायचंय. मी सांगतो हे अशा पद्धतीने तुमचं, मग तुम्ही ठरवायचं आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता. मला तुमचा अभ्यास कसा कळणार, नेमका कोणत्या लेवलला आहे तुम्ही ठरवायचंय. आता तुम्ही जास्त फोकस करू नका शकत नाही या काळामध्ये, मग तुम्हाला काय करायचं, ते हायलाइटेड पॉइंट म्हणजे कोणते करायचे हे मी सांगितलं. ओके. मग तुम्ही ठरवाता तुम्ही 10च्या कॅटेगरीमध्ये येता का 13च्या का 15च्या. ओके. नेक्स्ट रिव्हिजन करताना सर आता पण तुम्ही एवढं सांगितलं आता महत्वाचं, मग आता फॅक्ट्स करू का, कन्फ्युजन आहे ना सर, फॅक्ट्स करू की, एक मिनिट सर, फॅक्ट्स करू की कन्सेप्ट. आता नीट आहे का. मी काय म्हणतोय, 2 कॅटेगरीचे प्रश्न येतात, एक येतो फॅक्ट्स वरती येतो आणि एक येतो कन्सेप्ट वरती. अशा वेळेस ज्यांच्या फॅक्ट्स, ज्या घटकाच्या फॅक्ट्स ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत, ऑलरेडी चांगले झालेले आहेत, त्यातलं एखादीच फॅक्ट्स असते एखाद्या याच्यावरती, मी सांगतो तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बऱ्यापैकी चांगला येतोय तर त्याला परत रिवाइज करत बसू नका, मेन बघा आणि सोडून द्या. पण ज्या फॅक्ट्स तुमचे विसरून जाण्याचे चान्सेस आहेत, काय म्हणतो मी, विसरणार आहेत, त्या चांगल्या रिवाइज करा. आता तुम्हाला माहिती पाहिजे की फॅक्ट्स कोणत्या आपल्याला येतात आणि कोणत्या नाहीत. आता इतक्या दिवस तुम्ही PYQ सोडवले असतील त्याच्यावर अंदाज दिला, मग सर कन्सेप्टचं कसं काय, तसंच आहे. जी कन्सेप्ट ऑलरेडी तुमची रेडी आहे, तुम्हाला झोपीतनं उठवल्यावर पण येते, ती कन्सेप्ट रिवाइज करण्यात आज काय फायदा आहे. जी कन्सेप्ट आयोगाच्या पेपरमध्ये आले तर चुकू शकते, तीच कन्सेप्ट आता रिवाइज करायची. ओके. तर अशा पद्धतीने केलं, पहिल्या पानापासून शेवटपर्यंत केला तर मग काय होणार याच्यामध्ये की जे तुम्हाला ऑलरेडी येते त्याचीच रिवाइज होणार, पण जे आठवणार नाहीये ना किंवा जे तुम्हाला कन्फ्युजन वाला पार्ट आहे ना त्याची रिव्हिजन होणार नाही. अशा वेळेस अशा पद्धतीने तुम्ही फॅक्ट्स वरती आणि कन्सेप्ट वरती असं बॅलन्स करून तुम्ही रिव्हिजन करू शकता. नेक्स्ट पॉईंट काय बघा, रिव्हिजन करताना आता सगळ्यात महत्वाचं सर पुस्तक की नोट्स. काही लोकांच्या नोट्स रेडी असतील, नीट आहे का, ज्यांनी नोट्स मधून केलंय ना त्यांनी नोट्सच करा. सर पुस्तकात तर एवढं सारं आहे, पुस्तकात तर खूप सारं दिलंय. मग आता आम्ही काय करू तर बघा, पुस्तकामध्ये जे तुम्ही हायलाइट केलेत ना पॉईंट, हायलाइटेड अभ्यास करताना हायलाइटेड, आता त्याच पॉईंटची काय करा, रिवाइज करा, रिव्हिजन करा. येते लक्षामध्ये मी काय म्हटलं मी तुम्हाला. आता अशा पद्धतीने मी काय बऱ्यापैकी तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, कोणत्या गोष्टी करायच्या, रिव्हिजन कशी करायची, नोट्स वाचू का पुस्तक वाचू याचंही सांगितलं. सगळ्यात महत्वाचं पुढे जाऊन की मग सर आता शेवटच्या टप्प्यात आलोय, PYQ सोडवू का फुल लेंथ टेस्ट सिरीज. आता नीट आहे का, PYQ चा हा कार्यक्रम सुरुवातीच्या काळात असतो, आता नसतो. हा कार्यक्रम कधी असतो, सुरुवातीच्या काळात. आता काय करायचंय तुम्हाला, 1 तासाची प्रॅक्टिस करायची, 1 तासात. काही 3-4 टेस्ट अजून परीक्षेला टाइम आहे 10-15 दिवस, तर तुम्ही काय करा 3-4 टेस्ट सोडून जा, टाइम लाईन सोडवा, टाइम लाईन नुसार सोडवा 1 तासामध्ये. आणि आता किती बरोबर येतं किती चुकतं याला महत्वाचं नाही, तर 1 तासामध्ये तुमचा पेपर कव्हर होतोय का हे महत्वाचं आहे. नीट समजून घ्या काय म्हणतोय मी ते, की आता तुमचं इव्हॅल्युएशन करू नका की माझं हे वाचायचं राहिले, मला एखाद्या टेस्ट सिरीजला मार्कच कमी आले, तो महत्वाचा आपल्याला नाही. आपल्याला 1 तासामध्ये काय करायचं त्याची प्रॅक्टिस करायची. तर अशा वेळेस तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची असतील
तर आपल्या यशवंत अकॅडमीची फुल लेंथच्या 3 टेस्ट सिरीज आपण फ्री मध्ये उपलब्ध करून दिल्या आमच्या चॅनलवरती. काय म्हणतोय मी तुम्हाला, फ्री मध्ये. तुम्ही फक्त टेलिग्राम जॉईन करा, त्याच्यावरती ऑलरेडी 2 पेपर टाकलेत, एक टाकायचा बाकी आहे, ते त्याची प्रिंट काढा आणि ते प्रश्न सोडून घ्या. ओके. तर अशा पद्धतीने इकॉनॉमिक्सला तुम्ही स्ट्रॅटर्जीने जाऊ शकता. सगळ्यात महत्वाचे कोणते अति महत्वाचे पॉइंट्स आहेत ती मी सांगितले ते करा, त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर लो, अशी एक चौकट बांधा आणि या चौकटीच्या बाहेर अभ्यास करू नका. आता थोड्या दिवस या चौकटीत करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपली रिव्हिजन झालेली आहे, म्हणजे सगळं पुस्तक वाचायची आज गरज नाही. ओके. तर काही अडचण असेल तर आपल्या यशवंत अकॅडमीच्या टेलिग्रामवरती जॉईन व्हा, तिथं तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांनाही काहीतरी फायदा होईल, लक्षात घ्या. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांना शेअर करा, त्यांना बघायला लावा आणि डिस्कस करा काय पॉईंट तुमच्यात असतील. शेवटचा टप्पा आहे हा मित्रांनो. ह्या तुम्ही 2 वर्ष 3 वर्षाची मेहनत आहे तुमची, तर प्रेशर खाली जाऊ नका. झोप चांगली घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, अफवांवरती विश्वास ठेवू नका, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि जेवढं होता येईल शेवटच्या क्षणापर्यंत लढा, थांबू नका. आपली इतके दिवसाची मेहनत असते ना, तर शेवटच्या टप्प्यामध्ये रिवाइज करायचं. साधी फॅक्ट्स आपल्या खालीवर 1 वर्ष झालं, 2005 की 2006 यांनी आपला 1 मार्क जातो, आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर पडतो. तर शेवटच्या क्षणापर्यंत लढा, मला अशी आशा आहे. आणि जो काही या पद्धतीने अभ्यास करेल त्याला नक्कीच यश मिळेल अशी खात्री बाळगतो. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. ओके.